त्याला त्याचा पश्चाताप झालेला नाही त्या फोटोचा. त्यांनी दवाखान्याच्या कारण करून राजीनामा दिला असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे आजही त्याच्यावरती जे संस्कार शब्द म्हणला जातो, जे पुरोगामी विचार म्हणलं जातं ते त्याच्याकडे नाही. आजही संस्कार या शब्दाला, नैतिकता या शब्द त्यांच्या जीवनात कधी आलेलीच नाहीये. म्हणून तीच मस्ती एक दिवस काय करणार आहे माहिती आहे का? हे असले माजोरडं बोलून बोलून सगळे लोक त्यांचे संपवतील. म्हणजे एक पूर्वी म्हण होती बघा, पाण्यात सगळी लंका बुडाली. हे असे सगळे लंका बुडून टाकणार आहेत त्यांचे असे माजुडेपणाचे शब्द वापरून बोलून. आजही त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप नाही. मग ते लक्षात येतं लोकांच्या. बरं झालं ते मराठ्यांची ही गोष्ट लक्षात आली की ज्यांना आपण पोचलो तेच आपल्यावरती उलटत आहेत, आपल्या लेकरा बाळाला मारून टाकतायत. बरं झालं मराठी सावध झाले की आजही तितकीच मस्ती, तितकीच माजुरडेपणा अंगात आहे यांच्या. आजही समाजाच्या लक्षात येणं गरजेचं होतं. म्हणजे पुढच्या काळात तरी किमान मराठी आता यांना जवळ करणार नाहीत आणि करू सुद्धा नाही. माझं आव्हान आहे मराठ्यांना की ह्या माजुरड्या टोळीला जवळ करू नका. हे सगळे सारखेच लोक आहेत, त्यांच्यात कोणात काहीच बदल नाही. ते संस्कारानं सारखेच भरलेले आहेत. बरबडलेले विचाराचे लोक आहेत. यांना तांब्यावर पाणी सुद्धा कधी देऊ नका, कारण आपलं लेकरू यांनी मारलेलं आहे. दुसऱ्याचं मारलं म्हणजे ते आपलं नाहीये असं वागायचं नाही. कट्टर आणि कडवट वागा. इथून पुढं मराठ्यांनी जशाच तसं उत्तर द्यायचं शिका यांना. अजिबात कोणाला दबून राहायची गरज नाही, भ्यायची पण गरज नाही. यांचा माज आपल्याला उतरावा लागला.